नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावरतीच वेगळा विषय म्हणजे आज एक इंटरेस्टिंग असा विषय आपण आज घेऊन आलेलो आहोत. तर मायक्रोवेव्ह ओव्हन त्याची अंतररचना व कार्यपद्धती आपण आज बघणार आहोत. तर त्यातला मायक्रोवेव्ह ही जी संकल्पना आहे किंवा मायक्रोवेव्ह म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्ही बघायचा आहे की याच्यामध्ये मायक्रोवेव्ह म्हणजे काय तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल याच्यामध्ये काय आहे ते. तर डे टू डे लाईफमध्ये आपण मायक्रोवेव्हचा वापर किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर आपण घरामध्ये करतो, हॉटेल्समध्ये केलं जातं, ठीक आहे. आणि त्याच्यावरती फार अल्पावधीमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जेवण वगैरे शिजवू किंवा गरम करण्याचं काम ओव्हन करत असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हीटिंग एलिमेंट किंवा कुठल्याही प्रकारची काय म्हणतो आग याच्यामध्ये वापरलेली नाही, तरीही याच्यामध्ये जेवण गरम करण्याचं किंवा जेवण शिजवण्याचं काम अत्यंत कमी वेळात हा ओव्हन कसा करतो हा एक म्हणजे तुम्हालाही शिकायला याच्यामध्ये इंटरेस्ट नक्कीच वाटेल आणि हा विषय पूर्ण समजून घ्या. तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे काय हे नक्की तुम्हाला समजेल. तर आपण त्याच्यामध्ये आज मायक्रोवेव्ह जो आहे त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ किंवा मायक्रोवेव्ह काय असतं हे पहिले आपण समजून घेऊ. तर त्यासाठी आज तुम्ही हा एक छोटासा चार्ट आहे, हा पहिले समजून घ्या, ठीक आहे. आता तुम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काय काय ते सांगतो तुम्हाला. तर ह्याच्यातली ही जी मधली लाईन जी दिसते ह्याच्यामध्ये 10चा 5वा घात, 10चा 6वा घात, 10चा 7वा, 10चा 8वा, 9वा या पद्धतीने काय दिलेले आहेत हे दिलेले आहेत. 10चा घात दिलेला आहे, तो किती आहे तो इथे दिलेला आहे, लक्षात आलं. आणि वरती आपण म्हणजे ॲक्च्युली ही आहे फ्रिक्वेन्सी. काय ही फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय तर सायकल्स पर सेकंद. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय तर सायकल्स पर सेकंद, ठीक आहे. आज या बाबतीत आपण मागे बघितलं होतं की आपल्या घरामध्ये जो विद्युत सप्लाय त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तुम्हाला सांगितलं होतं 50 सायकल्स पर सेकंद किंवा 50 हर्ट्स म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो 50 हर्ट्स. तर ह्याला काय म्हणतो आपण 50 हर्ट्स किंवा 50 सायकल्स पर सेकंद. म्हणजे काय की ही जी फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण जी विद्युत वापरतो त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्स. म्हणजे काय तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह याप्रमाणे सायकल्स असतात, लक्षात आलं. तर आपला हा AC सप्लाय जो असतो हा कुठला आहे AC सप्लाय. आपल्या घरामध्ये जो येणारा सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्स AC सप्लाय असतो. तर AC सप्लायची ही वेव्हफॉर्म आहे आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती सांगितली तुम्हाला 50 हर्ट्स किंवा 50 सायकल्स पर सेकंद, लक्षात आलं. तर ह्याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून एक सायकल होते. किती होते ही मिळून एक सायकल होते, ठीक आहे. इथून पुढची इथं जिथं कंप्लीट होते ही दुसरी सायकल, ठीक आहे. आणि इथून पुढे जी होते त्याला आपण तिसरी सायकल म्हणू. म्हणजे अशा एका सेकंदात ह्या ज्या सायकल्स आहेत ह्या किती पूर्ण होतात 50. एका सेकंदात किती पूर्ण होतात 50. म्हणजे आपल्या भारतामध्ये जी आपण विद्युत वापरतो त्याची फ्रिक्वेन्सी ही किती आहे 50 सायकल्स पर सेकंद. म्हणजे फ्रिक्वेन्सी ह्या शब्दाचा जर तुम्हाला अर्थ कळला असेल तर आपण आता पुढे मायक्रोवेव्ह म्हणजे काय ते बघणार आहोत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह ही संकल्पना किंवा मायक्रोवेव्ह म्हणजे काय हे तुम्ही समजून घेण्यासाठी एक छोटं चार्ट आहे इथे बघा. आता ही वरची लाईन आहे ही काय वेव्हफॉर्म आहे, काय ही काय वेव्हफॉर्म आहे, दिसतंय सगळ्यांना दिसतंय बघा. ही काय इथे वरती वेव्हफॉर्म आहे. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय म्हणतात रेडिएशन्स किंवा वेव्ज आहेत त्याचे इथे माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर खालचा जो ही जी पट्टी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. काय दिलेली ही फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये 10चा 5वा घात, 10चा 6वा घात या पद्धतीने ही काय दिली त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे, ठीक आहे. आता वर्गवारी आपण म्हणतो सिंपल असते ना. ही काय म्हणतो 10चा वर्ग म्हणजे काय 10 गुणिले 10 म्हणजे 100 आहे. 10चा तिसरा घात म्हणजे काय तो 10 गुणिले 10 गुणिले 10 10 100 10 1000.
म्हणजे 1000 लिहिताना 10चा तिसरा घात लिहितो आपण, 100 लिहिताना 10चा वर्ग. या पद्धतीने हे पुढे काय केलेलं आहे, वाढवत गेलेलं आहे. आता इथे 10चा तिसरा, तसं इथे 10चा 5वा घात, 10चा 6वा घात, 10चा 7वा 8वा, या पद्धतीने ही संख्या काय केलेली इथे वाढवत नेलेली आहेत. म्हणजे ही जी आहे ही काय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. काय दिलेलं आहे इकडे, ही फ्रिक्वेन्सी दिली आहे. ठीक आहे, तर तेवढी संख्या दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे खाली त्या जे वेवफॉर्म आहेत त्यांची साधारण किती लांबी आहे ती तुम्हाला इथे या बॉक्समध्ये दाखवलेली. आता आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाचं बघूया, थोडक्यात बघूया. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये मी वेगळा जो आहे, आपण जो मायक्रोवेव्ह ओव्हन शिकणार आहोत, तर हा इथे मायक्रोवेव्ह मुद्दाहून तुम्हाला दाखवलेला आहे की तो ह्याच्यामध्ये कुठं येतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मायक्रोवेव्हचंच लांबी एक स्पेशली मी वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दाखवलं की जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह कुठं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी तर आता इथे बघा सिम्पल हे आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला मी फक्त उभी नावं वाचून दाखवतो. ह्याच्यामध्ये बघा आपण रेडिओ वेव्ज ऐकले असतील. त्याच्यामध्ये बघा AM रेडिओ, शॉर्टवेव्ह रेडिओ, टेलिव्हिजन रेडिओ, बरोबर ना, टेलिव्हिजन FM रेडिओ. त्याच्यानंतर इथे मायक्रोवेव्ह रेडिओ, आता आपण मायक्रोवेव्ह शिकणार आहोत, मायक्रोवेव्ह रडार, सॉरी रेडिओ नाहीत तर मायक्रोवेव्ह रडार आहेत. त्याच्यानंतर मिलीमीटर वेव्ज, टेलिमेट्री, त्याच्यानंतर इन्फ्रारेड्स, तुम्ही सगळे नावं ऐकलेली आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला इकडून तिकडून ही नावंसुद्धा कानावरती पडलेली. इन्फ्रारेड, नंतर व्हिजिबल लाईट, अल्ट्राव्हायलेट, नंतर एक्सरे तर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे कॉमनच आहे तो एक्सरे, गॅमा रेज, हे सगळे काय आहेत, हे रेज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि ह्याच्या रेज आहेत, यांना प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. काय ही यांची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीचेच ते रेज तिथे वापरलेले. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा साधारण तुम्ही आता बघा रेडिओ वेव्ज जे आहेत त्याच्यासाठी काय दिले त्यांनी, 10चा 6वा घात म्हणजे 10⁶, 10चा 6वा घात ही त्याची काय झाली, त्याची फ्रिक्वेन्सी झाली. काय झाली, त्याची फ्रिक्वेन्सी झाली. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं आहे आता, 1000 फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 1000 सायकल्स पर सेकंद. बघा मी काय म्हणतो बघा, तुमच्या थोडक्यात लक्षात येईल. 10चा तिसरा घात याचा अर्थ काय सांगितलं आहे, 1000. लक्षात आलं. त्याला आपण हर्ट्स म्हणू किंवा ह्यालासुद्धा हर्ट्स म्हणू. 10चा तिसरा घात म्हणजेच 1000 हर्ट्स, बरोबर आहे ना. म्हणजे काय झालं की ही सायकल काय सांगितले, असे बारीक आपण वेव्ज बघितलं तर अशा एका सेकंदामध्ये किती होतात, 1000 होतात. काय होतात, 1000 सायकल्स पर सेकंद. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, 10चा तिसरा घात हर्ट्स फ्रिक्वेन्सी त्याची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने जे आपण रेडिओ वेव्ज बघतो तर त्यांची फ्रिक्वेन्सी किती सांगितले, 10चा 6वा घात. इथं 10चा तिसरा आहे तर 10चा 6वा घात. तर हे वेवलेंथ आहे. तर आता ॲक्च्युली याच्यामध्ये मी दाखवताना जरी बारीक दाखवलं ह्याच्यामध्ये, तर रेडिओ वेव्हची लांबी हे किती सांगितले की रेडिओ वेव्ज जे आहेत त्याची जी लांबी आहे तर त्यांनी ती किती सांगितले बघा, एक वेव्ह जी आहे वेवलेंथ 3 फुटबॉल ग्राउंडच्या लांबी इतकी. किती सांगितलं आहे, म्हणजे हा जर फुटबॉलचा एक ग्राउंड असेल, काय हा फुटबॉलचा एक ग्राउंड, हा दुसरा फुटबॉलचा एक ग्राउंड आणि हा तिसरा, तर पहिली जी वेवलेंथ आहे ती जवळजवळ एवढी असेल. लक्षात आलं तुमच्या, ही त्याची एक वेवलेंथ आहे. लक्षात आलं, वेवलेंथ किती आहे तर 3 फुटबॉलच्या लांबी इतका त्याची एक लांबी. कशाच्या बाबतीत सांगतो आपण, हे रेडिओ वेव्ज म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण AM रेडिओ आहे, शॉर्टवेव्ह रेडिओ आणि टेलिव्हिजन रेडिओ. तर ह्यांची जी वेवलेंथ आहे ती एवढी साधारण आपण त्याची जी वेवलेंथ आहे ती एवढी असते. पण सेकंदामध्ये किती होतात, एका सेकंदामध्ये किती सायकल असे पूर्ण होतात, जवळजवळ 10चा 6वा घात. लक्षात आलं तुमच्या, 10चा मेगाहर्ट्स म्हणू आपण. लक्षात आलं तुमच्या, 10चा 6वा घात इतक्या एवढ्या सायकल एका सेकंदामध्ये पूर्ण होत असतात. किती सांगितलं, 10चा 6वा घात. तर लक्षात आलं. तर हे त्या पद्धतीने मग हे पुढचे मग तुम्हाला दिलेलं आहे. मायक्रोवेव्हसाठी किती सांगितलं, 10चा 9वा घात. म्हणजे काय की याच्यामध्ये ठीक आहे आपण मायक्रोवेव्हचं हे पुढे बघू. त्याच्यानंतर हे सगळे दिलेले आहेत त्यांच्या 10चा 10वा घात, 10चा 11 घात, 10चा. तर इथे बघा ही वेवलेंथ आहे, याच्यामध्ये वेवलेंथ किती लांबी दिली बघा, 400 ते 700 नॅनोमीटर. म्हणजे अत्यंत कमी, एका मीटरचे पण नॅनो पार्ट केल्यानंतर 400 ते
700 नॅनोमीटर इतकी हे विजिबल लाईट आहे त्याची त्यांनी हे दिलेली. लक्षात आलं. तर एवढे सगळे, मग त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती सांगितले, जवळजवळ 10^15. ठीक आहे. आणि एक्सरेजची किती सांगितले, 10^17 किंवा 10^18. तर ही एवढी वेवलेंथ जी आहे त्याची किती सांगितले, म्हणजे ह्याची वेवलेंथ आहे लांबी तर एका 30 गुणिले हायड्रोजनचा आयटम, म्हणजे अत्यंत सूक्ष्म त्याचे वेवफॉर्म असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये तिथं दाखवली पण नाही, बघा बारीक दिसते का इथे, म्हणजे वेवलेंथ पण दिसणार, म्हणजे आपल्या नुसत्या डोळ्याने ती वेवलेंथ आपल्याला दिसणार नाही. अत्यंत सूक्ष्म वेवलेंथ असते, लांबी असते. जे वेव्ज असतात त्याची लांबी ही अत्यंत सूक्ष्म असते. म्हणजे हायड्रोजनचा ॲटम, म्हणजे जो ॲटम तर आपण नुसत्या डोळ्याने दिसणं शक्य नाही ना, पण त्याच्यातसुद्धा त्याचे 30 गुणिले हायड्रोजनचा ॲटम इतका व्यास, हायड्रोजनचा ॲटमचा जेवढा व्यास आहे त्याला गुणिले 30 केलं तर त्याची जो आकडा येईल ती त्याची काय झाली, त्याची वेवलेंथ झाली. लक्षात आलं. किंवा त्या छोट्याशा त्या वेवची लांबी आलेली आहे. लक्षात आलं. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे रेज बघा आहेत. तर त्याच्यामध्ये जो मायक्रोवेव्ह जो आहे ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर तो आहे इथे मायक्रोवेव्ह, ज्याचा वापर रडार ह्या यंत्रणेसाठी केला जातो. रडार म्हणजे काय, तर रडारमध्ये हे असतं की याच्यामध्ये रडार तुम्ही तुमच्या बघण्यात पण आलेलं असेल. शत्रू पक्षासाठी बघा आपण हे या पद्धतीचा रडार असतो. इथून समजा हा विमान आहे काय, तर विमान आहे, या विमानाला जर एक्झॅक्ट लोकेशन हे करण्यासाठी ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे हा रडार आहे. तर ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह सोडले जातात. काय केले जातात, मायक्रोवेव्ज. तर ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्हची तुम्हाला फ्रिक्वेन्सी किती सांगितलं आहे, 10⁹ हर्ट्स, किती 10⁹ इतके हर्ट, किंवा त्याला आपण एवढ्या हर्ट्सचे फ्रिक्वेन्सीचे काय केले जातात, हे वेव्ज सोडले जातात. जवळजवळ ह्याची ॲक्च्युली 2.45 गुणिले 10⁹ इतकी त्याची हे आहे, काय त्याची फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात आलं. म्हणजेच 245 गिगाहर्ट्स काय म्हणू आपण याला, पण मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी किती सांगितली तुम्हाला, 2.45 म्हणजे 2.45 10⁹ हर्ट्स, किंवा त्याला आपण 2.45 गिगाहर्ट्स, 2.45 गिगाहर्ट्स, 10⁹ म्हणजे गिगा आणि हर्ट्स, किंवा आपण दुसऱ्या भाषेत त्याला काय म्हणू, 245 करोड हर्ट्स. बघा एकाच गोष्टीचा आपण 3 भाषेमध्ये आपण त्याचा लिहू शकतो आपण, पण अर्थ एकच आहे की मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी ही साधारण 10⁹ यामध्ये असतो, म्हणजे गिगाहर्ट्समध्ये त्याची हे असते फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं तुमच्या. तर ह्याच्यामध्ये आपण अजून पुढे डिटेल्समध्ये बघणारच आहोत. तर आता इथे याच्यामध्ये मायक्रोवेव्ह कुठे दिसतो आहे तुम्हाला, बघा की इथे दिसतो आहे बघा. तर त्याची फ्रिक्वेन्सी किती सांगितली आहे, 10⁹. याची वेवलेंथ किती असते, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीची एकाच सायनोसॉइड वेव्हफॉर्म आहे त्याची लांबी किती सांगितली आहे त्याच्यात बघा, 3 सेंटीमीटर ते 1 इंच, म्हणजे किती सांगितलं आहे की हा जो वेव्हफॉर्म असेल त्याचा एक सायकल, तर ही लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर किंवा 1 इंच. किती सांगितलं आहे, एवढ्या लांबीचं 1 इंच. आता 1 इंच म्हणजे आपल्याला माहिती आहे एवढी लांबी त्याची येते, बरोबर ना, एवढी लांबी येईल एवढी, बरोबर ना. म्हणजे ह्या लांबीची ती वेवलेंथ असते. म्हणजे मायक्रोवेव्हसाठी ही एवढ्या लांबीची वेवलेंथ तुम्हाला बघायला मिळते. मग असे किती सायकल्स असतात, तर 2.45 × 10⁹ म्हणजे मायक्रोवेव्हसाठी सांगितलं तुम्हाला. जो आपण आज शिकणार आहोत मायक्रोवेव्ह, त्याची फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला सांगितलं आहे 2.45 × 10⁹ हर्ट्स, किंवा त्याला आपण 245 करोड हर्ट्स, म्हणजे आपली पापणी लवते. बघा विचार करा ह्याचे जे फ्रिक्वेन्सी काय बघा, म्हणजे आपण ह्या गोष्टीच्या आपल्या विचाराच्या बाहेरची ही गोष्ट आहे की आपण ह्या गोष्टीचं आपण त्याला आपण बायफर्गेशन म्हणजे त्याचं आपण हे पण करू शकणार नाही. कारण का, तर 245 करोड इतकी वेव्ज एका सेकंदात तयार होत असतात, वाहत असतात. लक्षात आलं. म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पलीकडची ही घटना आहे. मग
आणि अशा ह्या मायक्रोवेव्हचा वापर आपण आज जो बघणार मायक्रोवेव्ह ओव्हन याच्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला मायक्रोवेव्ह ही काय असतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर आपण आज मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे हे जे आहे मायक्रोवेव्ह जे हे वेव्ज आहेत ह्याचा वापर ओव्हनमध्ये कसा केलेला आहे, ओव्हनमध्ये त्याचा वापर करताना त्याच्यामध्ये काय काय नक्की घटना घडत असतात याचा आपण डिटेल्स अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तो आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, इकडे लक्ष द्या. आता इथे हा जो आहे की आज आपण मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तो आपण घराघरामध्ये वापरला जातो. त्याचा वापर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये किंवा मॉल्स किंवा कुठेही की जिथे झटपट आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मायक्रोवेव्हचा वापर तिथे केलेला असतो. कारण काही क्षणामध्ये ते आपल्याला अन्न शिजवलं जातं किंवा चहा कॉफी अगदी काही सेकंदामध्ये ते आपल्याला त्याच्यामधून मिळत असते, गरम करून मिळते. लक्षात आलं. तर अशा ह्या मायक्रोवेव्हची आंतररचना काय काय असते म्हणजे त्याच्या आतले पार्ट्स काय काय आहेत ते आपण ह्याच्यामध्ये एक एक पार्ट बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये साधारण मायक्रोवेव्ह काय आहे ते समजून घ्या पहिले. ह्याच्यामध्ये ही पूर्ण बाहेरची बॉडी आहे मायक्रोवेव्हची. इथे आतले पार्ट दिसणारे भाग आहे आणि हा फ्रंट म्हणजे समोरची बाजू की जो आपण ह्याच्यामध्ये हा एक प्रकारचा दरवाजाच आहे की जो आपण ह्याच्यामध्ये ओपन करू शकतो. लक्षात आलं. आणि इथं ही ग्लास आहे, ट्रान्सपरंट ग्लास आहे ज्याच्यामधून आपण आतमध्ये काय आपण ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. सगळ्यांना दिसतंय का बघा? दिसतंय ना? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक हा छोटासा ट्रे आहे की जो फिरता ट्रे आहे आणि ह्याच्यावरती काचेचे बाऊल किंवा भांडी आहेत ती काच किंवा प्लास्टिकची वापरली जातात. ते का वापरली जातात तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये मेटलचे कुठल्याही प्रकारचे भांडी ह्याच्यामध्ये वापरली जात नाही. तर तेही मी तुम्हाला कारण स्पष्ट करणार आहे. तर इथे हा प्लास्टिकचा किंवा काचेचा बाऊल आहे किंवा भांडा आहे आणि ह्याच्यामध्ये हा काचेचा ट्रे आहे की जो फिरता राहणार आहे. तो पण फिरता का असणार ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे हे सगळं कंट्रोलिंग आहे की ह्याच्यामध्ये किती वेळ अन्न किती वेळ ठेवायचं त्याच्यासाठी हा कंट्रोल बोर्ड आहे. ह्याच्यावरती ऑन ऑफ पासून सगळी बटणं असतात, ह्याच्यावरती स्विचेस आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल असतात. PCB याच्यामध्ये वापरले जातात आणि त्याचं कंट्रोलिंग केलं जातं. याच्यामध्ये आतले पार्ट आहेत काय काय आहेत बघा. हे आता आतले पार्ट आहेत म्हणजे आपण आतली रचना जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये हा पार्ट आहे ह्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो. त्याच्यानंतर इथे हा कपॅसिटर आहे. कपॅसिटरच्याच जवळ एक डायोडसुद्धा वापरलेला आहे. हाय व्होल्टेज डायोड असतो त्याच्यात. ते सर्किटमध्ये पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर कपॅसिटर आहे, हाय व्होल्टेज डायोड आहे. इथून पुढे कनेक्शन जो आहे की ह्या पूर्ण मायक्रोवेव्ह ओव्हनचा हार्ट किंवा त्याला आपण हृदय म्हणतो. आपलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आपला हृदय ना. सेम पद्धतीने ह्या पूर्ण जो मायक्रोवेव्ह ओव्हन आहे त्याचं हार्ट जे आहे ते कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन आहे. ह्याचाही आपण डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत की ॲक्च्युली काय आहे ते. तर कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन आहे की ज्याच्यामध्ये हा इथे वरती एक अँटेना दाखवला आहे. ह्या अँटेनामध्ये हे जे मायक्रोवेव्ह जे आता आपण बघत होतो ते मायक्रोवेव्ह इथे तयार होतात. इथे ही गाईड आहे, वेव्ह गाईड आहे की इथं जे काय वेव्हज तयार होतात किंवा मायक्रोवेव्ह जे तयार होतील त्यांना बरोबर डायरेक्शन देण्यासाठी याच्यामध्ये हा वेव्ह गाईड एक रूट आहे किंवा एक रस्ता आहे की ज्याच्यातून हा पास होतो. आणि इथे स्टिरर आहे की जो काय करणार आहे ह्या वेव्हजना खालच्या बाजूला काय करणार आहे असा जसा तो काय करणार आहे फोर्सफुली यांना आतमध्ये हा जो आतला मोकळा भाग आहे ह्याच्यामध्ये हे वेव्हज काय करणार आहे याच्यामध्ये सोडले जाणार आहेत. लक्षात येतं तुमच्या सगळ्यांना? दिसतंय सगळ्यांना डायग्राम? तर इथे हे जे वेव्हज आहेत हे याच्यातून काय केले जातात ह्या आतल्या जो खोली आहे काय ती छोटी रूम आहे त्या रूममध्ये हे काय केले जातात वेव्हज सोडले जातात. ठीक आहे. म्हणजे इथे हा स्टिरर आहे, हा टर्निंग टेबल आहे. ठीक आहे. पार्ट तर लक्षात आले तुमच्या? त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा हे हिरव्या लाईनमध्ये मी छोट्या हिरव्या लाईनमध्ये काय दाखवलेत की हे जे वेव्हज आहेत मायक्रोवेव्हज आहेत हे काय होत आहेत आतमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये हे बाजूच्या जे वॉल आहेत भिंती आहेत त्या भिंतींवरती ते वेव्हज काय होत आहेत आपटले जातात. लक्षात आलं?
आता ह्याच्यामध्ये फक्त हे जे वेव्ज आहेत हे फक्त प्लास्टिक, काच वगैरे यांच्यामधूनच पास होऊ शकतात किंवा त्यांच्यामधूनच पास होऊ शकतात. हे मेटलमधून पास होत नाही किंवा कुठलाही धातू असेल त्याच्यातून हे पास होत नाही. मग ह्याची बॉडीसुद्धा मेटलचीच असते. त्यामुळे काय होतं की जे वेव्ज आहेत ते ह्या बाकीच्या भिंतींवरती आपटून, जसं आपण कॅरम बोर्ड तुम्ही बघता ना, कॅरम खेळता की नाही, तर कॅरममध्ये सुद्धा काय करतो आपण, स्ट्रायकर मारला की तो काय होतो, बाजूच्या साईडवरती आपटून इकडे तिकडे आपटून तो त्याला जशी डायरेक्शन मिळेल तसं तो फिरत असतो स्ट्रायकर. किंवा सोंगट्याही बघा, आपण सोंगटे एखाद्या आपटून ती काय होतं इकडे तिकडे साईडच्या बाजूवरती आपटून इकडे तिकडे जातात. सेम कंडिशन, सेम पद्धतीने हे वेव्ससुद्धा काय होतात, ह्याचे सुटले की हा बघा, हा इकडून इकडे कसं आहे, त्याला जसं मिळेल तसा तो वेव्ज फिरत आहेत. आणि मग ते वेव्ज ह्या पाण्यामध्ये जे आहेत, पाणी जे घटक आहे ह्याच्यावरती ते कार्य करतात. ते कसं करतात तेही आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कार्य करताना कसं करणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पार्ट तर लक्षात आलेले आहेत. ट्रान्सफॉर्मर, कपॅसिटर, हाय व्होल्टेज कपॅसिटर, त्याच्या इथेच डायोड आहे. हा कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन आहे. मॅग्नेट्रॉनच्या इथे वरती अँटेना आहे. ह्या अँटेनामध्ये ह्या मायक्रोवेव्स तयार केले जातात, जे ह्या वेव्ह गाईडमधून काय केले जातात, पासून. इथला हा स्टेरर आहे, हा काय करतो ते फोर्सफुली किंवा त्याच्यावरती प्रेशरनी ते काय केले जातात, आतमध्ये सोडले जातं किंवा एक प्रकारचं त्याला गाईड केलं जातं की तू इकडे जायचं आहे. मग त्याला आतमध्ये गेल्यानंतर ते वेव्ज आपलं काम करत असतात. ते इकडे तिकडे त्या भिंतीवरती आपटून यातलं जे अन्न आहे किंवा ते पाणी आहे त्याच्यावरती ते कार्य करून ते अन्न शिजवण्याचं काम करणार आहेत. ठीक आहे, तर पार्ट लक्षात आले. आता ह्याच्यामध्ये अन्न कसं शिजवलं जातं आहे ते आपण थोडक्यात बघूया आणि मग त्याचे सर्किट डायग्राम काय ते तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो चेंबर आहे, ह्या चेंबरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये आपण जे काय भांडं ठेवू. आता हे आहे, इथे रोलर आहेत आणि हे जे वेव्ज आहेत ते काय होत आहेत, इकडून याच्यावरती आपटून असे जातील, इकडे जातील, इकडे जातील, कुठेही त्याला जशी डायरेक्शन मिळेल तसे ते इकडे तिकडे जातील. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने हे वेव्ज कुठेही त्यांना डायरेक्शन मिळेल त्या पद्धतीने जातील. आणि ह्यामध्ये जो पाण्याचा घटक आहे काय किंवा पाणी आहे, तर त्याच्यावरती ॲक्च्युली ते कार्य करतं. ठीक आहे, हा जो पाणी आहे त्याच्यावरती ते ॲक्च्युली कार्य करणार आहे. तर ते कसं कार्य करतं ते लक्षात घ्या. इकडे याच्यामध्ये 2 प्रकारचे वेव्ज तयार होतात. म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा 2 प्रकारचे वेव्ज असतात. एक मॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रिक वेव्ज. दुसरे कुठले आहेत, इलेक्ट्रिक वेव्ज आहेत. त्याला आपण या पद्धतीने आपण हे करू. ठीक आहे, वेव्ज आहेत. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पाणी जो असतो, तर पाण्यामध्ये पाणी आपण H2O असं लिहितो, माहीत आहे ना. आणि पाण्याचा जो मोलिक्यूल आहे हा बायपोलर आहे. म्हणजे बायपोलर म्हणजे काय की ह्याच्यामध्ये हा ऑक्सिजन 1 आणि हायड्रोजनचे किती आहेत, 2 आहेत बघा. पण H2O H+ आणि O- म्हणतो. म्हणजे हायड्रोजनचे जे आहेत हे H, यांना आपण H+ आणि हा मायनस. म्हणजे आता छोटासा आपण चुंबक जर गृहीत धरला तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, म्हणून याला आपण काय म्हणतो, बायपोलर म्हणतो. नीट लक्ष द्यायचं आहे. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. म्हणजे हा एक प्रकारचा छोटासा चुंबक. म्हणजे ॲक्च्युली वॉटर मॉलिक्यूल हा अत्यंत सूक्ष्म कण आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यातल्या वॉटर मॉलिक्यूलवरती कसं काम करते ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बघा, हे वॉटर मॉलिक्यूल आहेत. तर ह्याच्यामध्ये हे जे आहेत की वॉटर मॉलिक्यूलमध्ये आता हा जो समजा हा -+, बरोबर आहे. इथे मायनस, इथे घेऊ आपण -+. बघा, आता ह्याच्यामध्ये ही जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला सांगितली होती, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी तुम्हाला किती सांगितली मी तुम्हाला,
की 2.45 गिगाहर्ट्ज, म्हणजे एका सेकंदामध्ये हे जे वेव्ज आहेत, हे वेव्ज आपली पोझिशन किंवा ही जी आहे हे वेव्ज किती वेळा बदलत असतात, तर 245 करोड टाईम्स. किती? 245 करोड टाईम्स इतक्या वेळा त्यांची ही काय होणार आहे, पोझिशन बदलत राहणार आहे. हे म्हणजे हे वेव्ज आहेत हे किती वेळा बदलतील? 245 करोड वेळा एका सेकंदामध्ये, विदिन सेकंद 245 करोड वेळा जर ती वेव्ज असे बदलत असतील, म्हणजे एकदा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा सुद्धा इकडचा, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, या पद्धतीने बदलत राहतात. आता हे ॲक्च्युली हे जे दोन आहेत मॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रिक वेव्ज, हे ॲक्च्युली एकमेकांच्या काटकोनात असतात, म्हणजे परपेंडिक्युलर असतात, एक काटकोनात असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे एकमेकांचं एक्झॅक्ट अपोजिट. मग अशा ह्याच्यामध्ये हे जे वॉटर मॉलिक्यूल, आपण त्याला आता असं या गृहीत धरू की हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे. तर हा वॉटर मॉलिक्यूल जो आहे, इथं हा प्लस असेल, हा मायनस असेल, तर इथं हा मायनस हा प्लस होईल. पोझिशन बदलते बघा. हे वॉटर मॉलिक्यूल हे हा बघा, इथं मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे जसं आता हा जो एक वॉटर मॉलिक्यूल आहे तो सेकंदामध्ये 245 करोड वेळा काय होईल, तो त्याची पोझिशन बदलेल. कारण वेव्हफॉर्म जसे बदलेल, आता हा छोटासा चुंबकच आहे ना, आपण चुंबकाचा खेळ बघितला आहे ना तुम्ही. चुंबक जर मोठा चुंबक जर त्याच्या छोट्या चुंबकाजवळ आणला तर तो जसा जाईल तसा हा पण जाईल ना. तशी ही जी वेव्हफॉर्म आहे ही जशी बदलेल तसे हे जे पोल आहे, बायपोलर हा मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल त्याचीसुद्धा पोझिशन काय होईल, तेवढ्या वेळा बदलत जाईल, म्हणजे व्हायब्रेशन होईल त्याचं. हा मॉलिक्यूल आहे तर ह्याची पोझिशन काय होईल विदिन सेकंद, म्हणजे आज असा आहे मॉलिक्यूल तर नंतर तो असा होईल, एकदा असा एकदा असा एकदा असा. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे गोल मॉलिक्यूल तो काय होईल, एकदा असा होईल एकदा असं होईल. मग ती जी पोझिशन आहे तो एका सेकंदामध्ये किती वेळा बदलणार असेल, 245 करोड. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही, इतक्या क्विक त्यांची मूवमेंट होत असते. अगदी आपण आता ही जी मूवमेंट आहे, ही बघा, ही जी मूवमेंट आहे ही विदिन किती एका सेकंदामध्ये 2 ते 3 होत असते बघा. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की तेव्हा त्या मूवमेंट काय असू शकेल. लक्षात घ्या की ही जी मूवमेंट आहे विदिन, मी जर सेकंदात काढले तर 1 ते 2च होतील, जास्तीत जास्त 1 ते 2, जास्तीत जास्त 3. म्हणजे सेकंदामध्ये ही जर आपली मूवमेंट 2 ते 3च आपण गाठू शकतो, पण हा जो मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल सेकंदामध्ये 245 करोड टाईम्स तो व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे किती फास्ट मूवमेंट होणार आहे की त्याचा परिणाम असा होणार आहे. लक्षात घ्या. आता वॉटर मॉलिक्यूल आणि त्या पाण्यामधले जे मॉलिक्यूल्स आहेत हे अतिसूक्ष्म असतात. मग प्रत्येक जर मॉलिक्यूल या पद्धतीने जर व्हायब्रेट व्हायला लागला, एकदा इकडे एकदा इकडे, ह्याची पोझिशन एकदा मायनस खाली होईल प्लस वरती होईल, अशी जर मूवमेंट एका सेकंदामध्ये जर इतकी प्रचंड होत असेल तर त्याच्यामध्ये काय होईल, त्या मॉलिक्यूल्समध्ये काय होईल, प्रचंड असं घर्षण तयार होईल. त्यांच्यामध्ये घर्षण तयार होईल आणि घर्षणातून काय होईल, उष्णता निर्माण होईल किंवा हीट निर्माण होईल. परिणामी काय होईल, आता हे जे आहेत हे बघा, हे वेव्ज ज्यावेळेला ह्याच्यातनं पास होतात, आता हे वेव्ज ॲक्च्युली ह्याच्यातनं पास, आता हे वेव्ज आहेत ज्यावेळेला ह्याच्यातनं पास होतात पाण्यामधून, पाण्याच्या मॉलिक्यूल, कारण अन्नामध्ये आपण काय वापरतो, पाणी वापरतो. तुम्ही काही करा त्याच्यामध्ये पाणी हा घटक त्याच्यामध्ये असतोच. लक्षात आलं. तर पाण्यातल्या मॉलिक्युल्सवरती ॲक्च्युअली हे काम करत असतं. मग परिणाम काय होतो की हे मॉलिक्युल्स जर इतक्या प्रचंड वेळा त्यांची मूवमेंट होत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या मॉलिक्युल्समध्ये घर्षण निर्माण होतं आणि घर्षणातून उष्णता निर्माण होते आणि आतलं पाणी काय होतं, गरम व्हायला लागतं. त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि काच का वापरले जातात, तर हे जे मायक्रोवेव्ह आहे हे ह्याच्यातनं पास होतात. कशातनं, प्लास्टिक किंवा हे जे काच आहे ह्याच्यामधून ते थ्रूआउट पास होत असतात, पण मेटलमध्ये पास होत नाही. मग मेटल जर तुम्ही चुकून एखादा स्टीलचं चमचा वगैरे काही ठेवला किंवा ताट वगैरे जर ठेवलात तर काय होतील, ह्या वेव्ज त्याच्यावरती, त्या स्टीलवरती काय होतील, सारखे रिफ्लेक्ट होतील किंवा त्याच्यामध्ये एवढ्या, आता हे तर फ्रिक्वेन्सी, ह्या फ्रिक्वेन्सीने जर त्याच्यावरती मारा झाला त्या वेव्सचा तर काय होईल, ते स्टीलवरती काय होईल, स्पार्किंग होईल. लक्षात आलं. आणि परिणामी फार मोठी दुर्घटना किंवा काही याच्यामध्ये घडण्याची शक्यता याच्यामध्ये उद्भवू शकते. म्हणून याच्यामध्ये मायक्रोवेव्हमध्ये कुठल्याही प्रकारचं मेटल किंवा कुठल्याही प्रकारचं धातूचं
वस्तू ह्याच्यामध्ये ठेवायची नाही. ही सगळ्यात मोठी घेतली तुम्ही जी प्रिकॉशन आहे ती पहिले ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की ॲक्च्युली अन्न कसं शिजवलं जातं. मायक्रोवेव्हमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ह्याच्यातले महत्त्वाचे पार्ट्स परत एकदा समजून घ्या. याच्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर आहे, कपॅसिटर आहे. कपॅसिटरच्याच इथंच हाय व्होल्टेज डायोड वापरला जातो. हा ॲक्च्युली कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन आहे. ह्याचाच अभ्यास आता आपल्याला पुढच्या ह्याच्यात करायचा आहे. त्याच्याआधी आपण ह्याचं सर्किट काय आहे ते समजून घेऊ. याच्यातून ह्या ज्या मायक्रोवेव्हज आहेत ते इथून इथे सोडले जातात. हे मायक्रोवेव्हज भिंतींवरती आपटून आतली जी मोकळी भाग आहे त्याच्यामध्ये भिंतींवरती आपटून हे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे वॉटर मॉलिक्युल्सवरती ते कार्य करतं आणि त्या वॉटर मॉलिक्युल्सचं जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्यांचे जे सारखे फिरण्याची ही गती आहे ती प्रचंड असल्यामुळे त्याच्यामध्ये घर्षण निर्माण होतं आणि घर्षणातून उष्णता निर्माण होऊन ते पाणी काय होतं, गरम होतं. आता ह्याच्यामध्ये फिरती प्लेट का वापरली तेही तुम्हाला समजून घ्या. जर तुम्ही ह्याच्यामध्ये ही जी आतली जी डिश आहे किंवा खालचं जे प्लेट आहे ही जर फिरती नसेल तर काय होणार आहे की तुमचं आता हे जर स्थिर ठेवलं तर काय होईल, हे जे वेव्हफॉर्म आहेत ते ठराविक एरियामध्येच काय होईल, आपटले जातील. ज्याचा परिणाम होईल जर तुम्ही भात शिजवायला घेतलं तर भातामध्ये जिथं ते पाण्यावरती काम करते जे वेव्हज जिथं जातील तिथंच फक्त ते काय होईल, गरम होईल आणि तेवढाच भाग काय होईल, अन्न शिजेल किंवा तेवढाच भात शिजेल आणि बाकी ठिकाणी तो कच्चा राहण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. म्हणून हे भांडं काय असेल, ही जर प्लेट फिरती राहिली, खालची ही जर प्लेट फिरती राहिली काय तर फिरती राहिली तर वरचं भांडंसुद्धा फिरतं राहील आणि ॲटोमॅटिक काय होईल, सारख्या प्रमाणात काय होईल, हीट तिथे तयार होईल आणि अन्न शिजणार आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मायक्रोवेव्हमध्ये ओव्हनमध्ये मायक्रोवेव्हचा वापर अन्न शिजवण्यासाठी कसा केला जातो हे तुम्हाला समजलं असेल असं मी आता गृहीत धरतो आहे. ठीक आहे. आता आपण इथून पुढचा जो पार्ट आहे की त्याचे सर्किट डायग्राम आहे तर सर्किट डायग्राम आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो मॅग्नेट्रॉन आहे. इथे बघा आकृती दिसते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा सिंपल सर्किट आहे, काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की पहिला भाग जो आहे काय तो ट्रान्सफॉर्मर आहे. हा स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये 2000 व्होल्टपर्यंत इथे आउटपुट मिळतं. इथे एक त्यालाच अटॅच छोटासा हे आहे की याच्यामध्ये आउटपुटमध्येच हा एक काढलेला आहे, म्हणजे हा एक आउटपुट आणि इथेसुद्धा आउटपुटच मिळतं. हा जो आहे हा इथे आता हा जो मॅग्नेट्रॉन आहे ह्याला तो दिला जातो आहे. पार्ट फक्त पहिले समजून घ्या. मी आकृतीचे डिटेल्स किंवा त्याचं कार्य काय ते तुम्हाला मी सांगतच आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे. इथे तुम्हाला मी सांगितलं होतं कपॅसिटर आहे, त्याच्यानंतर इथं त्याला पॅरलमध्ये रेजिस्टर जोडला आहे आणि इथं हा हाय व्होल्टेज डायोड आहे. ठीक आहे. काय इथे हा डायोड आहे. डायोडचं सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म काय आहे की डायोड हा त्याच्यामधून विद्युत प्रवाह हा एकाच दिशेने वाहतो. त्याच्यात जर उलट्या दिशेने जर विद्युत प्रवाह सोडला तर त्याच्यातनं वाहत नाही. हा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे, त्यामुळे ह्याचा वापर इथं केलेला आहे. हा डायोड आहे आणि इथं हा जो आहे हा मॅग्नेट्रॉन आहे, ज्याच्यामध्ये हा भाग आहे याला आपण ॲनोड म्हणतो आणि हा कॅथोड आहे. काय हा कॅथोड आहे. कॅथोडचं जोडणी कशाला जोडली आहे बघा इथे एक त्यातला जो आउटपुट आहे छोटा कमी विद्युत दाबाचा इथे जो इथेच कमी विद्युत तयार होईल दाब तो इथे ह्या कॅथोडला दिलेला आहे. लक्षात आलं. आणि मग इथून हा जो हिरव्या कलरचा हा अँटिना आहे, तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवलं होतं की अँटिना की ज्याच्यातून ॲक्च्युली हे मायक्रोवेव्हज आहेत ते हा अँटिन्यातून बाहेर होतात. म्हणजे हा जो मॅग्नेट्रॉन आहे कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन हा ॲक्च्युली याच्यामध्ये काय करतो आहे, हे जे मायक्रोवेव्ह आहेत ते याच्यामधून तयार करत असतो. सर्किट काय ते लक्षात आलं तुमच्या. ट्रान्सफॉर्मर, डायोड, कपॅसिटर आणि हा मॅग्नेट्रॉन. तर आता मी तुम्हाला पार्ट सगळे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये हा अर्थिंग पॉईंट आहे किंवा हा बॉडी हे केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथपर्यंत तुम्हाला सर्किट डायग्राम त्या लक्षात आलेला आहे. ह्याच्यामध्ये ऑपरेट कसं होतं बघा. प्रत्येक हाफ सायकल आता ह्याच्यामध्ये हाफ ज्या वेळेला पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला हे हिरवी लाईन दाखवली बघा, ह्या पद्धतीने सर्किट कंप्लीट होतं. म्हणजे प्रत्येक हाफ सायकलचं बघा. हाफ सायकल म्हणजे काय की आता हा AC सप्लाय बरोबर ना, तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. तर पहिल्या हाफ सायकलला म्हणजे इथं
पहिल्या हाफ सायकलला हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह होतो. लक्षात आहे इकडे ट्रान्सफॉर्मरमध्ये काय सांगितलं आहे, याची फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीप्रमाणे हे टर्मिनल्स काय होतात बदलतात. पहिल्या हाफ सायकलला आता हे वेव्हफॉर्म आहे, तर पहिला हाफ सायकल निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह होतो. दुसऱ्या हाफ सायकलला सेकंड हाफ सायकलला हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, म्हणजे हा ऋण होईल हा धन होईल. पुढच्या हाफ सायकलला परत हा धन होईल हा ऋण होईल. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ज्या वेळेला पहिल्या हाफ सायकलला बघू त्यावेळेला हा पॉझिटिव्ह असतो धन, तर सर्किट कसं पूर्ण होणार आहे ह्या हिरव्यामधून डायोडमधून, कारण डायोडच्या बाबतीत तुम्हाला काय सांगितलं की डायोडमधून एकाच दिशेने विद्युत प्रवाह होतो. हा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे त्याचा. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामधून पहिल्या हाफ सायकलला इथून विद्युत प्रवाह होणार आहे. दुसऱ्या हाफ सायकलला काय होईल, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, म्हणजे हा ऋण आणि हा धन टर्मिनल होतो, टोक होतो, ज्याच्यामुळे आता बघा हे लाल कलरमध्ये दाखवले तो काय होतं बघा, ह्या मॅग्नेट्रॉनमधून इथून या पद्धतीने हे सर्किट पूर्ण होतं. लक्षात आलं. आणि ह्या प्रोसेसमध्ये हा मॅग्नेट्रॉन इथं ऑपरेट होतो. आता मॅग्नेट्रॉनचा पण डिटेल्स आपण अभ्यास करणार आहोत की मॅग्नेट्रॉनमध्ये आतमध्ये ॲक्च्युली काय त्याचं कार्य होतं आणि कसं ते मायक्रोवेव्हज कसे तयार होतात तेही आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फक्त आता इथं हा सर्किट तुम्हाला लक्षात आलं आहे का मला तेवढं सांगा. ट्रान्सफॉर्मर पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक हाफ सायकलला हे टर्मिनल्स बदलणार आहेत. एका हाफ सायकलला हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, दुसऱ्या हाफ सायकलला हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. मग जसं त्यांची सायकल हे असेल त्या पद्धतीने त्यांची डायरेक्शन बदलणार आहे. हा पॉझिटिव्ह असेल तर लाल कलर दाखवले की जो मॅग्नेट्रॉनमधून कॅव्हिटी मॅग्नेट्रॉनमधून हा विद्युत प्रवाह कंप्लीट होईल. ज्यावेळेला हा पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला हा हिरव्या कलर दाखवला आहे, तर या पद्धतीने कंप्लीट होईल. म्हणजे ह्या पद्धतीने हे सर्किट ऑपरेशन होतं त्याचं, म्हणजे हे सर्किट ऑपरेट होतं चालू होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठला पार्ट समजला नसेल, सगळ्यांना समजलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे मॅग्नेट्रॉन, तर मॅग्नेट्रॉनवरती कार्य कसं करतं. आता मॅग्नेट्रॉनच्या बाबतीत बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी आहे तो कशाला जोडला आहे बघा, कॅथोडला. कशाला जोडला आहे, कॅथोडला. आता ह्या कॅथोडवरती एक फिलामेंट आहे. काय असते त्याच्यावरती, फिलामेंट आहे. ते फिलामेंटसाठी हा सप्लाय जोडलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यावरती एक कॅथोडवरती एक फिलामेंट असते. त्या फिलामेंटला सप्लाय कशामधून दिलेला आहे, हा ट्रान्सफॉर्मरचा हा छोटासा सेकंडरी आहे त्याच्यामधून याला दिलं गेलेलं. लक्षात आलं. आणि हा ॲनोड आहे. ॲनोडला याचा पण हे सप्लाय याच्यामधून पुरवला जातो. आता इथपर्यंत सर्किट लक्षात आले असेल तर आपण त्याचा आता मॅग्नेट्रॉन काय असतो, तो कसा ऑपरेट होतो तेही आपण बघणार आहोत. तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये जो मॅग्नेट्रॉन वापरला आहे त्याचं तो दिसायला या पद्धतीचा आहे. सिम्पल आहे, छोटासा एवढाच असतो तो. तर हा मॅग्नेट्रॉन आहे. त्याच्यामधून बॉडीमधून तुमच्या लक्षात येईल इथं हा इनपुट आहे. इथं बघा, इथं तुम्हाला ती पिन इथं टाकली जाते, ज्यामुळे इथल्या मॅग्नेट्रॉनला काय होतं, याला कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन. इथं हा अँटेना आहे. इथं बघा हे रेडिएशन्स इथून बाहेर पडणार आहेत. ज्या वेव्ज आहेत मायक्रोवेव्ज ते इथून बाहेर पडणार आहेत. दिसतं इथे तुम्हाला. म्हणजे हा पूर्ण आतमध्ये कनेक्ट आहे. ह्याच्यामध्ये हा एक रेडिएटर आहे. जसं आपण रेडिएटर काय करणार आहे, कूलिंग सिस्टीमसाठी, म्हणजे थंड करण्यासाठी. कारण ह्या प्रोसेसमध्ये प्रचंड अशी हीट तयार होत असते. मग ती हीटसुद्धा काय व्हायला पाहिजे, ती शोषून घेतली जायला पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये ती जी तयार होणारी हीट आहे ती इथे शोषून थंड करण्यासाठी ह्याच्यामध्ये हा हीट सिंक म्हणतो त्याला आपण, रेडिएटर. जसं आपण गाडीमध्ये सुद्धा वाचतात ना रेडिएटर्स, की जे काय करतं इंजिन थंड करण्यासाठी त्या रेडिएटर्सचा वापर केला जातो. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा रेडिएटर्स आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये साधारण काय असतो हा जो हे जे आहे कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन काय आहे ते तुमच्या लक्षात आलं याचं. आता ह्याचा आपण आतले पार्ट काय काय ते लक्षात घ्या. तेही आपण आता ह्याच्यामध्ये सायमल्टेनियसली बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये बघा, हा ॲक्च्युली मॅग्नेट्रॉन आहे घ्या, म्हणजे त्याच्यातले अंतर्भाग जे आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या आतले भाग आहेत ते आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यांना आकृती दिसते का बघा, आकृती दिसते. ठीक आहे. हां, ओके. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या अंतररचनामध्ये काय काय पार्ट दिसतात बघा. ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा दिसतो का तुम्हाला, हा ॲक्च्युली ॲनोड आहे. काय हा तांब्यापासून तयार केलेला, लाल कलर दाखवले ना तुम्हाला, हा ॲक्च्युली ॲनोड आहे. आणि हा पिवळ्या कलरचा आतला आहे
तो काय आहे, कॅथोड आहे. काय हा कॅथोड आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे पार्ट आहेत ह्याला आपण कॅव्हिटी म्हणतो. कॅव्हिटी म्हणजे मोकळा भाग. त्या ह्याच्यावरती जी खाच असते किंवा एक प्रकारचा मोकळा भाग असतो त्याच्यामध्ये अशा खाच आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कॅव्हिटी. कारण ह्याला कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन असं म्हणतात. ठीक आहे. तर इथे हा जो भाग आहे हा ॲनोड आहे. हा कशापासून तयार केला आहे, तांब्यापासून तयार केलेला आहे. ठीक आहे. आणि आतमध्ये हा जो आहे हा कॅथोड आहे. पिवळ्या कलरचा दाखवला हा कॅथोड. आणि खाली आणि वर हे जे थोडंसं ग्रे कलरचं दाखवलेलं आहे हे काय आहेत, परमनंट चुंबक आहेत. काय आहेत हे, परमनंट चुंबक आहेत. लक्षात आलं. ते मॅग्नेट आहेत, दोन वरच्या बाजूला वरती आणि खाली चुंबक आहेत, परमनंट चुंबक. इथे सप्लाय पॉईंट जातो. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती इथे काय असते, फिलामेंट असतं. हा जो मधला जो आहे कॅथोड आहे, कॅथोडवरती काय असते, फिलामेंट असते. त्या फिलामेंटला सप्लाय ट्रान्सफॉर्मर थ्रूच दिला जातो. कमी व्होल्टेज विद्युत दाब त्याला मिळतो आणि ती फिलामेंट काय होणार आहे, गरम होणार आहे. त्याच्यासाठी ह्या बरोबर आतल्या कॅथोडवरती काय केलेलं असते, फिलामेंट बसवलेलं असते. लक्षात आलं. तर ही फिलामेंट गरम करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर आता पार्ट लक्षात आले तुमच्या. ह्याच्यामध्ये हे जे आहे हे ॲक्च्युली ॲनोड आहे आणि हा आतला कॅथोड आहे. ह्याच्यावरती हे कॅव्हिटी असतं. आता ह्याचं कार्य कसं चालतं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेत काय काय पार्ट आहेत. ह्याच्यामध्ये ही हीट सिंक आहे. लक्षात आलं. रेडिएटर जे मगाशी मी तुम्हाला बघितलं होतं हे रेडिएटर. हा आतला, हा बाहेरचा आहे तो तांब्याचा आहे तो ॲनोड आणि मधला आहे तो कॅथोड आहे. आणि वरती इथे खालीवर जे आहे ते चुंबक आहे. आणि इथून एक हिरव्या कलरचं हे काढले दिसते का, हा अँटीना आहे. काय, हा अँटीना. म्हणजे जे काही इथं मायक्रोवेव्ह तयार होतील ते काय होतील, ह्याच्यातून बाहेर फेकले जातील किंवा बाहेर ते जे काही वेस्ट तयार होईल ते इथून बाहेर पडणार आहे. त्यालाच आपण मायक्रोवेव्ह असं म्हणा. ठीक आहे. तर आता ह्याचं कार्य कसं चालतं आपण बघणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये हल्लं का, बरोबर. विद्यार्थी मित्रो, त्याची थोडी हिस्ट्री पण आपण त्याच्यामध्ये बघणारच आहोत की ह्याचा शोध कसा लागला, काय लागला आहे ते. तर त्याच्या आधी आपण हा जो कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन आहे, कॅव्हिटी मॅग्नेट्रॉन, ह्याचं कार्य कसं चालतं ते आपण बघणार आहोत. आता तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये आतमध्ये काय, इथे कॅव्हिटी असलेला हा ॲनोड आहे. ठीक आहे. हा ॲनोड आहे आणि मध्ये इथे काय आहे, कॅथोड वापरलेलं. काय इथे हा मध्ये कॅथोड आहे. ठीक आहे. आणि ह्या कॅथोडवरती काय इथे वरती ही एक छोटीशी फिलामेंट आहे. काय, ही फिलामेंट, हिला आपण फिलामेंट म्हणतो. फिलामेंट. ठीक आहे. ही फिलामेंट आहे. त्याच्यावरती त्या कॅथोडवरतीच फिलामेंट बसवलेली असते. तिला ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय दिला जातो. आणि हा जो आहे ह्याला आपण ॲनोड म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण, ॲनोड. आणि हा जो पार्ट आहे ह्याला आपण कॅथोड असं म्हणतो. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती आणि खाली काय बसवलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला आकृतीत दाखवलं आहे की इथे वरती आणि खाली काय आहे, तिथे परमनंट चुंबक आहेत. काय, तिथे चुंबक आहेत. हा काय आहे, चुंबक आहे. हा सुद्धा चुंबकच आहे. दोन अपोजिट पोलमधले चुंबक आहेत वेगळे, एन आणि एस पोल आहेत. आता ह्याच्यामध्ये साधारण त्यातले पार्ट आहेत तुमच्या लक्षात आलेच आहे. आता ह्याचं जे आहे मूळ तत्व आहे ते एल सी ऑसिलेशन. कशावरती, एल सी ऑसिलेशन. एल सी ऑसिलेशन जे आहे म्हणजे त्याचे जे तत्व आहे ते तुम्हाला सांगतो. एल सी ऑसिलेशन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये कपॅसिटर, आता ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते आपण थोडक्यात बघू. हा कपॅसिटर आणि हा त्या इंडक्टर कॉईल आहे, एल आणि सी. आणि याच्या जवळ आपण काय करतो, इथे एक अँटिना बसवला जातो किंवा अँटिना आहे. हा ग्राउंड आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये
मायक्रोवेव्ह कसं तयार होतं आहे ते आपण बघणार आहोत. तर त्याचा बेसिक जे प्रिन्सिपल आहे, म्हणजे त्याचं मूळ जे म्हणतो आपण की त्याचं बेसिक काय तत्त्व काय, तर ते ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा एक एल सी ऑसिलेशन आहे. एल सी ऑसिलेशनमध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये हा कपॅसिटर फुल्ली चार्ज कपॅसिटर काय म्हटल्यावरती एक त्याचा पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. ह्याच्यामुळे काय होतं, हा कपॅसिटर डिस्चार्ज होताना काय होईल, ह्याच्यामधून पास होईल. काय होईल, विद्युत प्रवाह वाहून म्हणजे हा डिस्चार्ज होताना काय होईल, ह्या इंडक्टर कॉईलमधून पास होणार आहे. इंडक्टर कॉईलमध्ये पास होताना ह्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, चुंबक तयार होणार आहे. काय तयार होईल, चुंबक तयार होईल. लक्षात घ्या, इकडे सोपं सिंपल आहे हे समजून घ्या. कपॅसिटर आणि इंडक्टर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला हा कपॅसिटर डिस्चार्ज होईल तो कशामधून डिस्चार्ज होईल, या इंडक्टर कॉईलमधून. आता हा ज्यावेळेला हा कपॅसिटर आहे ह्याच्यामधून विद्युत प्रवाह जो आहे तो कमी कमी होत जाणार. म्हणजे इथं जो प्रवाह आहे तो प्रवाह आहे तो काय होणार आहे, आधी जास्त नंतर कमी. म्हणजे ह्याच्यामध्ये हा प्रवाह काय होतो आहे, बदलतो आहे. प्रवाह काय होतो इथं, बदलतो. करंट काय होतो इथे, बदलतो. तो बदलता प्रवाह जर ह्याच्यातनं वाहिला तर ह्याच्यामध्ये जे काही चुंबक तयार होईल, ह्या इंडक्टर कॉईलमध्ये जे काही चुंबक तयार होईल ते सुद्धा काय असेल, बदलते चुंबक असेल. आता हे बदलते चुंबक काय होणार आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं, इंडक्टर कॉईल आणि कपॅसिटर यांच्यामध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण असते. त्याच्यामध्ये हा कपॅसिटर काय म्हणतो, माझा प्रवाह तू घे. काय म्हणतो कपॅसिटर, काय म्हणतो इंडक्टरला की माझा प्रवाह तो तू घे. पण इंडक्टर पण काय म्हणतो, मी जे काय तयार करेल विद्युत प्रवाह ते तू परत घे. लक्षात आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या इंडक्टर कॉईलमध्ये काय होईल, सेल्फ इंडक्शन तयार होईल, सेल्फ इंड्यूस ई एम एफ तयार होईल. तो स्वतःचं वेगळा ई एम एफ तयार करतो आणि त्याच्यामधून काय होईल, विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होतो. काय होतं बघा, आता हे बघा, विद्युत प्रवाह व्हायला. म्हणजे आता ह्याच्यातनं हा इंडक्टर कॉईल काय करेल, ह्या कपॅसिटरला चार्ज करेल. म्हणजे पहिल्यांदा कपॅसिटर ह्याला प्रवाह देतो, याच्यामधून विद्युत प्रवाह वाहतो. विद्युत प्रवाह ज्या प्रमाणात वाहील त्या प्रमाणात चुंबक तयार होणार आहे किंवा मॅग्नेट तयार होतील. ते मॅग्नेट बदलते मॅग्नेट स्वतःलाच लिंक झाल्यामुळे स्वतःमध्ये ई एम एफ तयार होईल. तो ई एम एफ तयार झाल्यामुळे तो जो काही विद्युत तयार होईल किंवा जो काही प्रवाह तयार होईल तो काय करेल, परत ह्या कपॅसिटरला परत देईल. म्हणजे देवाणघेवाण यांच्यामध्ये सारखी. आणि ही जी प्रोसेस ही अव्याहत चालू राहते, कंटिन्यू. जोपर्यंत हे सर्किटमध्ये आहे तोपर्यंत हे कंटिन्यू चालू राहतं. म्हणजे हा कपॅसिटर ह्याला चार्ज करेल, हा इंडक्टर ह्याला चार्ज करेल. म्हणजे याचा हा विद्युत ह्याला देईल, याचा विद्युत प्रवाह तो ह्याला देणार. हे एकमेकांना ते कंटिन्यू देत राहतं. पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या की हा प्रवाह जो आहे, एकदा प्रवाह इकडून वाहतो, एकदा प्रवाह इकडून वाहतो. इथे दिसतं बघा, ह्याच्यामधून काय होतं, एकदा प्रवाह इकडून इकडे जातो आहे तर एकदा प्रवाह इकडून इकडे जातो. मग परिणाम काय होईल, ह्याच्यामध्ये सुद्धा काय होईल, विद्युत प्रवाह सारखं बदलत राहणार. आता हे बदलता प्रवाह ह्याच्यात जर व्हायला लागला या इंडक्टर कॉईलमध्ये, तर बदलते चुंबक काय होईल, ह्या बाजूच्या कॉईलला लिंक होतील ना, बाजूच्या ह्या कॉईलला लिंक होईल. आणि ह्याच्यामध्ये जे काही घटना घडणार आहे तर ह्याचा परिणाम काय होणार आहे की ह्याच्यामध्ये हा जो अँटेना आहे त्या अँटेनामधून काय होतील, ज्या वेव्ज आहेत त्याला आपण रेडिएशन्स म्हणतो. काय म्हणतो याला आपण, हे रेडिएशन्स जे आहेत ते काय होतील, ह्याच्यातून बाहेर पडतील. अँटेना थ्रू काय होईल, रेडिएशन्स बाहेर पडतील. हे फक्त बेसिक तत्व आहे. ह्याच्यामध्ये ही घटना कशी घडते तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एल सी सर्किट आहे. एल सी सर्किट तयार होतं ह्याच्यामध्ये, ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तयार होतं. त्या एल सी सर्किट कसं होतं तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हा कपॅसिटर कडून विद्युत प्रवाह इंडक्टर कॉईलला जाणार आहे. इंडक्टर कॉईलमध्ये बदलते चुंबक तयार होतील. परत हा स्वतःचं ई एम एफ तयार करून विद्युत परत ह्या कपॅसिटरला जाईल. कपॅसिटर परत चार्ज होईल. परत तो काय होईल, डिस्चार्ज होताना ह्याच्यात जाईल. परत म्हणजे एकमेकांना ते देवाणघेवाण घेताना प्रवाह कमी जास्त होणार आहे. तो विद्युत प्रवाह या इंडक्टर कॉईलमध्ये जे काही बदलता प्रवाह तयार होईल तो बदलता प्रवाह काय करेल, बदलता चुंबक तयार करेल. हे बदलते चुंबक बाजूच्या कॉईलला जर लिंक झालं किंवा अँटेनाच्या ला लिंक झाले तर ह्याच्यामध्ये काय होईल, एक रेडिएशन्स तयार होतील. आणि ते रेडिएशन्स बाहेर पडण्यासाठी अँटेना जो आहे तो इथून काय होतील, रेडिएशन्स बाहेर पडते. त्यालाच आपण मायक्रोवेव्ह म्हणा. आता ही प्रोसेस ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कशी चालते तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे. आता इथपर्यंत बघा, इथे
थोडक्यात त्याचं कार्य कसं चालतं तेही सांगतो. आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये ह्याला पण विद्युत सप्लाय दिला जातो, कळलं. ह्याच्यामध्ये फिलामेंट वापरलेलं, ती फिलामेंटला ज्यावेळेला सप्लाय पुरतो त्यावेळेला ती फिलामेंट काय होते, गरम होते. परिणामी काय होईल, हा जो मधला जो कॅथोड आहे, कॅथोडवरती आता हा कॅथोड जो आहे मेटलचा असल्यामुळे त्याच्यावरती काय होईल, इलेक्ट्रॉन्स, आता हा ज्यावेळेस गरम होईल त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन्स काय होतील, फ्री होणार आहेत. काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स फ्री होतील. काय होतील, इलेक्ट्रॉन्स असे बाहेर पडले जातात आणि ते कशाकडे जातील, ॲनोडकडे खेचले जातील. कशाकडे, कॅथोडकडून ॲनोडकडे काय होतील, ते व्हायला सुरुवात होतील. काय होतील, जायला सुरुवात होईल. आता ह्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे ह्याच्यामधून मोकळे होतात, इलेक्ट्रॉन्स ह्या कॅथोडकडून ॲनोडकडे जाताना त्याच्यामध्ये जी मधली पोकळी असते, हा कॅथोड आहे मधला, हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, इथून याच्याकडून इकडे जात असतील. पण ज्यावेळेला हे इलेक्ट्रॉन्स याच्यामधून फ्री होतात, काय ते जे मोकळे बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, बाहेर इमिट होणार आहेत, कारण ह्यालासुद्धा ट्रान्सफॉर्मर थ्रू सप्लाय जाऊन त्याच्यामधून काय होतील, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले जातील. हे इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे काय होतील, खेचले जातात. आता जर ह्याच्यामध्ये चुंबक नसेल तर हे इलेक्ट्रॉन्स सहज काय होतील, ॲनोडकडे सहज जातील, सरळ जातील. काय जातील, हे काय होतील, इथून सरळ जातील. पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, काय हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्यामध्ये परमनंट चुंबक वापरलेले आहेत. ह्याचा काय होईल, एनकडून एसकडे काय होतील, हे वाहतील, बरोबर. हा एन असेल, हा एस असेल, तर ह्याच्यामधून हे वरच्या बाजूला काय होतील, हे लाईन्स वाहतील, इकडून इकडे वाहतील. परिणाम काय होईल की हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, सहज ॲनोडकडे पास न होता त्याच्यामध्ये काय होईल, कर्व तयार होईल. काय तयार होईल, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सरळ न जाता या पद्धतीने कर्वमध्ये ते व्हायला सुरू होतील. काय होतील, कर्वमध्ये, म्हणजे त्यांना असा थोडासा बेंड तयार होईल. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलं, आता हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजे ॲनोडकडून कॅथोडकडून ॲनोडकडे जे विद्युत वाहत आहेत त्यांना आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणू. आणि हे जे आहे दोन परमनंट चुंबक, ह्यांच्यामध्ये जे चुंबक आहेत किंवा लाईन्स आहेत त्यांना आपण कुठली फील्ड म्हणू, मॅग्नेटिक फील्ड. मग ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे फील्ड आहेत, इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. आता ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिकल फील्ड आहेत ते सरळ आहेत, हे दिसत आहेत का, हे सरळ. आता हे बघा, इथून हे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे सरळ, आणि हे काय एनकडून एसकडे जातात ते बरोबर परपेंडिक्युलर, म्हणजे एकमेकांच्या 90मध्ये आहेत. दिसत आहेत तुम्हाला, हे इलेक्ट्रिक फील्ड आणि हे मॅग्नेटिक फील्ड, हे एकमेकांच्या काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत, एकमेकांना काटकोनात हे होतात, छेदत आहेत, बरोबर ना. तर या पद्धतीची ते रचना आहे, ज्याचा परिणाम काय होईल, हे जे चुंबक आहेत ह्या इलेक्ट्रॉन्सला सहजासहजी काय होईल, सरळ मार्गाने ते ॲनोडकडे जाऊन देणार नाहीत. परिणामी काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स या पद्धतीने कर्व करत त्या ह्याच्यामध्ये ॲनोडच्या बॉडीला टच होतात. आता ह्याच्यामध्ये आपण काय त्याच्यामध्ये पोझिशन होणार आहे ते लक्षात घ्या. आता याच्यामध्ये हा ॲनोडचा भाग आहे, मी ते इथे घेतो आहे, ॲनोडचा एकच पार्ट इथे मी घेतो आहे, ज्याला आपण ही कॅव्हिटी आहे, काय ही, हा त्याचा कट व्ह्यू दाखवतो आपण, ठीक आहे. हा एवढाच पीस आपण इथे घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा जे कॅथोड आहे, कॅथोडकडून इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहे. आता हा इलेक्ट्रॉन्स काय होईल, याच्यातून असं जाणार आहे. आता मित्र लक्ष द्या इकडे, हे इलेक्ट्रॉन्स आता याच्यातून इकडे जाईल. आता ह्याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात इथे. आता हे ॲक्च्युली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जे मोकळे असतात असे इलेक्ट्रॉन्स आहेत ते. यांना थोडा जरी फोर्स दिला तरी ते काय होणार आहेत, हलणार आहेत, म्हणजे कुठले तरी, कारण ह्याच्यामध्ये हीट असतेच, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्ससुद्धा काय असतात, जवळजवळ फ्री असतात. परिणामी काय होईल, ज्या वेळेला हा इलेक्ट्रॉन्स म्हणजे कॅथोडकडून जाणारा इलेक्ट्रॉन्स ज्या वेळेला इथून इथे जाईल असं या पद्धतीने, आता इथं मी थोडा वेगळा कलर वापरतो कारण हा कॅथोडकडून जाणारा इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून मी इथं वेगळ्या कलरमध्ये हे काय करणार आहेत, ह्या इलेक्ट्रॉन्सला काय करेल, वरती ढकलत जाईल. पण ते तिथले तिथंच हे होते, म्हणजे आता हा इलेक्ट्रॉन्स इथं होता, हे
आता तोच इलेक्ट्रॉन्स पुढे इकडे सरकला, तर आता परिणाम काय होईल की इथले इलेक्ट्रॉन्स जे आहेत, ह्याच्या आतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, काय ॲक्च्युली घटना घडते ते लक्षात घ्या. इथे जसं सरफेस हे इथं कट झाला, डायरेक्ट इथं काय झालं, कॅव्हिटी तयार झाली. काय झाली इथे, कॅव्हिटी. मग ह्या कॉर्नरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, इथे पुढे पुढे ढकलले जातील. काय होतील, इकडे येतील. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इकडून इथे येतात. ह्या कॅव्हिटीच्या इथलं सांगतो आहे मी, लक्षात आलं. हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातात. त्यावेळेला हा जो पोर्शन आहे हा निगेटिव्ह तयार होतो. काय तयार होतो, कारण बघा सॉरी, इथं हा जो पोर्शन आहे हा पॉझिटिव्ह होईल, कारण इथून इलेक्ट्रॉन्स इकडे पास होतात. आपण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज कशाला म्हणू आपण, की ॲक्च्युली ॲटममध्ये सुद्धा काय होत असतं, इलेक्ट्रॉन्सची काय होत असते, देवाणं घेवाणं होत असते. आपण बघा, आपण सुद्धा बघा, ज्यावेळेला आपण एखाद्याला आपण पैसे उधार देतो की बाबा घे, तुला 1000 रुपये घे, तर त्यावेळी आपण काय असतो, पॉझिटिव्हमध्ये असतो. काय असतो आपण, पॉझिटिव्ह. म्हणजे आपली बॉडी काय झाली, चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि ज्यावेळेला समोरच्याला आपण पैसे देतो त्यावेळी तो कशामध्ये जातो, निगेटिव्ह. कारण त्याच्यावरती काय असतं, कर्ज, आपण दिलेल्या पैशाचं कर्ज त्याच्यावरती असतो ना, म्हणजे तो काय झाला, निगेटिव्ह चार्ज झाला. सेम कंडिशन आहे. म्हणजे इथून हे इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे आल्यामुळे इथे काय झालं, ह्यांनी दिलेले आहेत ना इलेक्ट्रॉन्स, काय दिले, तिकडे दिले. त्यामुळे ही बॉडी काय झाली, हा भाग काय झाला, पॉझिटिव्हली चार्ज झाला. काय झाला, हा पॉझिटिव्ह. फक्त हा कॉर्नरचा विचार, हा लक्षात आलं. आणि हा काय होईल, ॲटोमॅटिकली हा इथे इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज झाला. आता इथे कसे बिहेव झाले की हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. आता इथंच सगळा खेळ आहे की हा जो भाग आहे तो इथेच तुम्हाला कळेल. इथे बघा, हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे हा कॅपॅसिटरसारखा काम करेल. कॅपॅसिटरसारखा हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. म्हणजे हा पार्ट जो आहे कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह प्लेटसारखा आणि हा निगेटिव्ह प्लेटसारखं काम करेल. कसं, निगेटिव्ह. आणि ह्याच्यातला हा जो भाग आहे, हा जो पार्ट आहे हा इंडक्टर कॉईलसारखा काम करेल. म्हणजे आता इथून बघा या पद्धतीने हा काम करेल. आलं का हे सर्किट, LC सर्किट आलं ना. हा कॅपॅसिटर, हा इंडक्टर. आता ह्याच्यामधून काय होईल, इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे वाहतात, त्यावेळेला हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, परत याच्यामध्ये फील्ड तयार होईल ना. काय तयार होईल, इकडून फ्लक्स काय होतील, किंवा हे काय होईल, इथून पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे हे काय होतात, चुंबकीय लाईन्स काय होतील, व्हायला सुरू होतील. कारण इथं हा पॉझिटिव्ह चार्ज, इकडे हा निगेटिव्ह चार्ज. लक्षात आलं. म्हणजे ह्या लाईन्स इथून याच्यातून व्हायला सुरू होतील या पद्धतीने. लक्षात आलं. मग हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथे काय होईल, एक प्रकारचं LC सर्किट तयार होईल, LC सारखं तयार होईल. म्हणजे हे जे सर्किट आहे या पद्धतीने इथे तयार होईल आणि इथे वेवफॉर्म तयार होतील किंवा चुंबकीय वेवफॉर्म तयार होतील इथे सुद्धा. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन. मग इथून काय होईल, परत इकडून इकडे प्रवाह इकडे या बाजूला व्हायला सुरुवात होईल. त्यावेळेला हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. म्हणजे इथे सुद्धा काय होईल, यांची पोझिशनसारखी काय होईल, इथे हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह, मग परत हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. म्हणजे यांच्यासुद्धा प्लेटची काय होईल, म्हणजे जे त्याचे पोर्शन आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे सारखं काय होईल, इथे पोलॅरिटी सारखी बदलत राहील. म्हणजे एकदा प्रवाह इकडून, एकदा प्रवाह इकडून, इथंसुद्धा काय होईल, प्रवाहासारखा बदलत राहणार. ज्याचा परिणाम काय होईल, इथंसुद्धा बदलते चुंबक तयार होणार आहे किंवा बदलते मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील. हे बघा, लक्षात आलं. म्हणजे याच्यातसुद्धा काय होते, उलटे सुलटे लाईन्स काय होतील, व्हायला सुरुवात होतील. कारण प्रवाह बदलेल ना, एकदा प्रवाह इकडं, एकदा प्रवाह इकडं. म्हणजे हे सगळं कुठं घडत असतं, ह्या कॅव्हिटी जी आहे ह्या कॅव्हिटीमध्ये हे सगळी घटना घडत असते. लक्षात आलं. ह्या LC सर्किटसारखं. मग ह्याच्यामध्ये पुढे अजून काय होतं ते लक्षात घ्या. इकडे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता इथे बघा, आता ह्याचा परिणाम असा होईल की आता हा कॅव्हिटी आहे, हा मधला कॅथोड, ॲनोड. आता इथे काय होणार आहे बघा, इथं फार मोठं हे आहे. आता ह्या याच्यामध्ये काय होईल, जे वेवफॉर्म आहेत म्हणजे मॅग्नेटिक वेवफॉर्म इथेसुद्धा काय होणार आहे, इथे बदलणार आहे. लक्षात आलं. आता
परिणामी काय होईल, आता हे जे टोक आहेत हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर हे सुद्धा काय होणार, आता इथून जे इलेक्ट्रॉन, आता हे ज्यावेळेस पहिला इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेला बाहेर पडतात सुरुवातीचे त्यावेळी इथे पोलॅरिटी तयार होत असते. आता परिणाम काय होईल, ही जर पोलॅरिटी सारखी बदलत राहील, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीने जर बदलत राहिला, तर इथून जे इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्सवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. ते इलेक्ट्रॉन्स काय होतील, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय होतील, आकर्षिले जातील. बरोबर आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय होतील, आकर्षिले जातील. पण काय होणार आहे, ज्यावेळेला हा इथपर्यंत पोहोचेल त्यावेळेला हा निगेटिव्ह होतो, हा पॉझिटिव्ह होतो. काय होतं आहे बघा, लक्षात घ्या इकडे. आता कारण हे कंटिन्यू प्रोसेस, यालासुद्धा कॅथोडलासुद्धा कंटिन्यू प्रवाह चालू असतो, त्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स अव्याहत वाहत असतात, कंटिन्यू त्याच्यामधून बाहेर पडत असतात. मग हे इलेक्ट्रॉन्स पुढे काय होतात, कारण इथं पोलॅरिटी इथे बदलत जाते ना, इथे काय होतं, पोलॅरिटी आहे ती काय होते, बदलत जाते. म्हणजे ह्याच्यासाठी सुंदर एक उदाहरण एका ठिकाणी दिलेलं आहे की जर तुम्ही गाढव असेल, हे गाढव आहे बरोबर ना, आता ह्या गाढवाच्या जर पुढे तुम्ही त्याच्या डोक्याच्या पुढे इथं जर तुम्ही एखादा मस्तपैकी त्याला खायला जर ठेवलात काय, तर तो पुढं जात जाईल, पण तो त्याच्यापर्यंत अचीव होतो का, हा गाढव आता त्याला समजा काय खायला इथं ठेवलं, इथं बरोबर टांगून त्याच्या मानेला पुढे टांगलं, तर तो काय करेल, तो ते खायला जाईल, पण तो तिथं पोचतो तोपर्यंत ही वस्तू पुढे गेलेली असते ना. म्हणजे काय होतं की तो पूर्णपणे त्याच्यापर्यंत अचीव होत नाही, त्याच्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे त्याला फक्त ते खायला दिसतं की तो खायला जातो आहे, पण त्याला तिथपर्यंत पोचत नाही. कारण काय, तर गाढवच ना शेवट काही केलं तरी. मग काय करतो ते याच पद्धतीने ह्याच्यात आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या पॉझिटिव्हकडे येतात, पण जोपर्यंत तो इथे येतो तोपर्यंत हा टर्मिनल निगेटिव्ह झालेला असतो आणि हा पॉझिटिव्ह. मग हा पुढे काय होईल इथे या पद्धतीने, म्हणजे मग पुढे त्यांची मुवमेंट काय होत असते, सारखी वाढत जाते. आणि मग एखाद्या सर्कलमध्ये कसं ते हे तयार होतं, म्हणजे हा जो आहे तो सारखा असा आतमध्ये फिरत राहतो. आता हे फिरत गेल्यामुळे काय होईल, आता ह्याची मुवमेंट इतकी प्रचंड असते की ह्याच्यामध्ये काय तयार होईल, म्हणजे एखाद्या स्पोकसारखं, की सायकलचं आपलं हे कसं फिरत असतं स्पोक, तसं ते हे सायकलच्या स्पोकसारखं हे काय होईल, असं गरगर हे आतलं इलेक्ट्रॉन्स आहेत ते आतमध्ये फिरत राहतात. आता ह्याच्यामध्ये जे आपण चुंबक मगाशी बघितले वरती आणि खाली जे चुंबक आहेत ते ह्याच्यामध्ये काय काम करतं, कारण काय, वरचा चुंबक आणि खालचं चुंबक काय करणार आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ह्या इलेक्ट्रॉन्सला आतला जो पोकळ भाग आहे तर पूर्णपणे व्हॅक्यूम असतं ते, तो जो पूर्ण व्हॅक्यूम पार्ट आहे त्याच्यामधलं जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना जास्तीत जास्त ह्या आतला जो पोर्शन आहे ह्याच्यामध्ये थांबवून ठेवण्याचं काम कोण करत असतं, तर वरचा आणि खालचा चुंबक करत असतो. परिणामी काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स आतल्या आत काय होत असतील, फिरत राहतात. मग त्यांची या पद्धतीने त्याची रचना होते आणि ते कंटिन्यू एखादा फॅन कसा गरगर फिरतो तसं हे गरगर फिरत येतं. आता हे जर या पद्धतीने फिरायला लागले तर ह्याच्यामध्ये काय तयार होतं, एक प्रकारचं रेडिएशन्स तयार होतात आणि हे जे लॉस आहे किंवा ह्याच्यामधली ही जी एनर्जी आहे इथं जी काय तयार होईल, आता हे आतल्या चेंबरमध्ये तयार होतं ना एखाद्या, आतला पूर्णपणे हा एन्क्लोज पार्ट आहे, पण ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर घटना घडत असतील, चुंबक बदलत असतील, कमी जास्त होत असतील, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना इथं घडत असतील, तर ह्याच्यामध्ये निश्चितच काहीतरी त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला रेडिएशन्स तयार होतात. मग हे जे काय वेस्ट आहे किंवा ते जे काय लॉस आहे तो कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे ना. मग यातला एका कॅव्हिटीला काय जोडलेला असतो, एक अँटिना जोडलेला असतो. काय जोडलेला असतो, अँटिना जोडलेला असतो. आणि मग हे जे रेडिएशन्स आहेत किंवा हे कशा थ्रू बाहेर पडतात, ह्या अँटिना थ्रू, ह्याला आपण अँटिना असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, अँटिना. तर ह्या अँटिना थ्रू हे सगळं जे आतमध्ये जी काय घटना, प्रचंड घटना मोठी घडत असते. परिणामी काय होईल, जसं आपण एखाद्या बेल असते ना मंदिरामध्ये, त्याला नुसतं आपण टच केला तरी त्याच्यातनं आवाज केवढा घुमतो की नाही, लक्षात आलं. म्हणजे तिथेही ती घटना घडत असते, मग ती हवेतून त्याचे लहरी काय होत असतात, बाहेर पडत असतात. लक्षात आलं. अगदी काहीसं तसंच प्रकार आहे. ते जे काही घटना आहेत ते कुठेतरी बाहेर पडण्यासाठी मार्ग बघत असतात. आणि मग अशा वेळी जर एखादा अँटिना जर त्या कॅव्हिटीला जोडला तर त्या कॅव्हिटीमधून काय होतात, सगळे वेव्हफॉर्म जे काय आहेत वेव्हज ते काय होणार आहे, याच्यातून
बाहेर पडतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोवेव्ज असं म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोवेव्ज असं म्हणतो. ज्याची फ्रिक्वेन्सी किती असते तुम्हाला सांगितलं आहे, 2.45 2.45 गिगाहर्ट्ज. किती? 2.45 गिगाहर्ट्ज इतकी त्याची फ्रिक्वेन्सी असते. आणि हीच फ्रिक्वेन्सी मग पुढे आपण कशासाठी वापरतो तुम्हाला सांगितलं की अन्न शिजवण्यासाठी. ह्याच्या बाबतीतसुद्धा फार मोठी एक स्टोरी आहे की ह्याच्यामध्ये हे जे मायक्रोवेव्ह आहे याचा अभ्यास करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट होता तर ते मायक्रोवेव्हवरती अभ्यास करत होते. आता हे मायक्रोवेव्हचा वापर रडारमध्ये केला जातो की ज्याच्यामध्ये रडारमध्ये हे जे मायक्रोवेव्ज आहे हे काय केले जातात, युद्धाच्या काळामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो. कारण ह्याच्यामध्ये काय केलं जातं, रडारच्या मार्फत, म्हणजे जास्त म्हणजे 100% रडारचाच वापर होतो. कारण ह्याच्यामधून तुम्हाला अवकाशात किंवा जे काही अंतराळात जे काही वस्तू आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांना एक्झॅक्ट लोकेशन सापडवण्यासाठी आपण रडारचा वापर केला जातो. मग ह्या रडारमध्ये काय केलं जातं की रडारमधून हे मायक्रोवेव्ज काय केले जातात, सोडले जातात. आणि हे काय केले जातात, आता युद्धामध्ये सुद्धा रडारचा वापर केला जातो. कारण शत्रू सैन्याचे जे विमान आहेत त्यांना एक्झॅक्ट शोधण्यासाठी हे वेव्ज काय केले जातात, त्या दिशेने सोडले जातात. मग त्याच्यावरून जे विमान असतील त्यांच्यावरती ते वेव्ज बरोबर पडतात आणि त्याच्यातनं ते रिटर्न होऊन त्याची जे कॅल्क्युलेशन आहे त्याचं परफेक्ट अंदाज भेटला जातो. आणि त्या विमानाचे परफेक्ट लोकेशन काही सेकंदामध्ये सापडलं जातं आणि त्या विमानाला टार्गेट केलं जातं. आणि ते विमान जे आहे शत्रू सैन्याचं विमान ते तिथल्या तिथं उडवण्याचं काम ह्या रडारच्या सहाय्याने केलं जातं. रडार फक्त त्याचं लोकेशन सापडवण्याचं काम कोण करत असतो, रडार करतो. मग त्याच्यासाठी कशाचा वापर केला आहे, मायक्रोवेव्हचा. लक्षात आलं. अशा ह्या मायक्रोवेव्हचा अभ्यास करण्यासाठी एका शास्त्रज्ञाने किंवा सायंटिस्टने ज्यावेळेला मायक्रोवेव्हवरती काम करत होतं त्यावेळेला त्याच्या बाय मिस्टेक त्याच्या चुकून त्याच्या खिशामध्ये काय राहिलं, चॉकलेट राहिलं. पण परिणाम काय झाला, ज्यावेळी त्या मायक्रोवेव्हवरती काम करत होते तर त्या वेव्जमुळे त्याच्या खिशातलं जे चॉकलेट आहे ते काय झालं, पिघळलं किंवा विरघळलं ते. मग त्यांच्या लक्षात आलं की हे मायक्रोवेव्ह कुठंतरी ह्या गोष्टीसाठी आपण अन्न शिजवणं किंवा ह्याच्या कामासाठी आपण करू शकतो का, ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न झाले. मग सुरुवातीला त्यांनी पॉपकॉर्न तयार केले. पॉपकॉर्न त्याच्यावरती तयार झाले. मग लक्षात आलं की बाबा ह्याच्यावरती आपण वापर याचा अन्न बनवण्यासाठी करू शकतो. मग हळूहळू मायक्रोवेव्हचा काय केलेला, मायक्रोवेव्ह ओव्हनचा काय झाला, शोध लागला. आणि मग त्याच्यातून झटकेपट अन्न शिजवण्यासाठी ह्या प्रोसेसचा वापर किंवा ह्या ओव्हनचा वापर जास्तीत जास्त करण्यात आला. कारण ह्याला लागणारा वेळ हा अत्यंत कमी असतो. तर आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोवेव्ह काय असतं हे तुम्हाला आज कळलं असेल, 100% कळलं असेल. तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्हालाही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढला असेल नक्कीच. आणि ह्याच्यामधून अवांतर अभ्यासासाठी तुम्ही बाकी पुस्तकं आहेत त्यांचा वापर करा. काही नेटवरून सुद्धा काही माहिती आहे तीसुद्धा गोळा करून तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बरं, ओके, थँक्यू.